2024 माघ पौर्णिमा. माघ पौर्णिमेला आपण काय करायचं असतं, कोणत्या देवतेची पूजा करायची असते, त्याचं महत्त्व आणि शुभ मुहूर्त, माघ पौर्णिमे तिथीची माहिती, माघ स्नान आपण कधी करायचं आहे याविषयीची माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. माझे तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ पाहिले असतील, माघ स्नानारंभ, माघ पौर्णिमेच्या विषयीची माहिती असणार आहे. तर आज 2024ला माघ पौर्णिमा कधी आलेली आहे आणि त्याचं आपण कधीपासून त्याची पूजा करायची आहे, माघ स्नानारंभ कधीपासून करायचा आहे आणि माघ स्नान कधीपर्यंत करायचं असतं याविषयीची माहिती आणि त्याचं महत्त्व काय, कोणत्या देवतेची पूजा करायची याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. पंचांगानुसार माघ महिना सुरू आहे. धार्मिकदृष्ट्या माघ महिना हा खूप विशेष आणि शुभ मानला जातो. या महिन्यातील प्रत्येक तिथी ही महत्त्वाची आहे आणि यात माघ पौर्णिमेला हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या उत्सवापैकी एक असे मानले जाते. या दिवशी आपण पवित्र नदीमध्ये स्नान करायचं असतं. स्नान दान करण्याची परंपरा आहे. माघ पौर्णिमेतील हे पवित्र स्नान पौष महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होते. पौष महिन्याच्या पौर्णिमेपासून माघ स्नानाला सुरुवात होते आणि माघ पौर्णिमेपर्यंत ते माघ स्नान करण्याची पद्धत आहे. तर आपण ह्या शेवटचा दिवस आहे माघ पौर्णिमेचा. तर माघ पौर्णिमा सुरू होते ती दुपारी 23 तारखेला 23 फेब्रुवारीला शुक्रवारी दुपारी 3:33 माघ पौर्णिमा सुरू होते आणि ती माघ पौर्णिमा ही 24 तारखेला शनिवारी 5:59 पर्यंत माघ पौर्णिमा आहे. आणि आपण त्यामध्ये म्हणजे माघ पौर्णिमेच्या दिवशी दोन्ही दिवशी, पण त्यातल्या त्यात ज्या दिवशी सूर्याला धरून पौर्णिमा आहे त्या दिवशी म्हणजे 24 तारखेला तुम्ही शनिवारी माघ पौर्णिमेच्या दिवशी आपण स्नान दान जे आपल्याला जे पूजेचा विधी आहे ते पूजा करून घ्यायची आहे. आणि ह्या माघ स्नानाच्या वेळेस आपण कोणत्या देवतेची पूजा करायची असते, ते का करायची असते याविषयीची माहिती सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर माघ पौर्णिमा ही उत्सव देवी श्री लक्ष्मी माता आणि श्री विष्णू देवांना समर्पित आहे. तर माघ पौर्णिमा तिथी, शुभमुहूर्त, पूजेचा विधी आणि महत्त्व हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला आपल्या हिंदू धर्मामध्ये फार महत्त्व प्राप्त केलेलं आहे. अमावस्या असू द्या, पौर्णिमा असू द्या, आपण ह्या अमावस्या पौर्णिमेलाच सर्व देवतांचं, आपल्या कुलदेवतांचं स्मरण करत असतो. आपण वेगवेगळ्या पूजा अर्चा, व्रत, उपवास हे आपण पौर्णिमा अमावस्याला करत असतो. तर अशा प्रकारे याला खूप महत्त्व हिंदू धर्मामध्ये आपण दिलेलं आहे. शुभ कार्यांना समर्पित आहे. ही माघ पौर्णिमा शुभ कार्यासाठी सुद्धा समर्पित आहे. माघ पौर्णिमा विवाहासाठी खूप शुभ मानली जाते. या तिथीला गृहप्रवेश देखील शुभ मानला जातो. मान्यतेनुसार या दिवशी प्रयागमध्ये स्नान केल्यास उत्तम, म्हणजे अत्यंत शुभ मानलं जाते. प्रयाग ह्या आपल्या तीर्थक्षेत्र आहे, तिथं आपण स्नान करायला गेल्यास उत्तम. किंवा आपण कोणत्याही आपल्या सप्तनद्यामध्ये आपण स्नान करायचं आहे किंवा तुमच्या गावातील कोणत्याही नदीमध्ये जाऊन स्नान करा, दान करा, दीपदान करा. अशा प्रकारचं आपण दान तिथं काय करता आलं तर करून घ्यायचं आहे. माघ स्नानाच्या निमित्ताने तुम्ही माघ स्नान करून सूर्याला आग्रह देऊन तुम्ही तिथं पूजा कशी करायची, काय करायचं याविषयीची माहिती सुद्धा मी तुम्हाला पुढे देणार आहे. तर माघ पौर्णिमेची तिथी आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे 23 फेब्रुवारीला पौर्णिमा तिथी सुरू होते 3:33 आणि 24 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5:59 पर्यंत ती तिथी आहे. उदय तिथीनुसार माघ पौर्णिमा ही 24 फेब्रुवारी 2024 रोजी आपण साजरी करायची आहे. तर अशी माघ पौर्णिमेची जी त्या पूजा आपण कशी करायची आहे याविषयीची माहिती आपण पाहूया. माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आपण
सूर्यदेवापूर्वी उठून पवित्र नद्यांच्या मध्ये स्नान करायचं आहे. कोणत्याही नदीवर जा तुम्ही, गंगा, यमुना, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी, सरस्वती, कृष्णा, वेण्णा, भीमा, म्हणजे तुम्हाला ज्या नद्यांच्या मध्ये स्नान करायचं आहे त्या नद्यांच्या मध्ये जाऊन स्नान करा. जवळ नदी असेल तर त्यामध्ये स्नान करा. अगदीच काही जमलं नाही तरी सुद्धा तुमच्या घरच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही गंगाजल अर्पण करून त्यामध्ये स्नान करा. अशा प्रकारे कोणत्याही परिस्थितीत तुम्ही नदीच्या पाण्यामध्ये स्नान करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण स्नान करा. आणि स्नान केल्यानंतर जर तुम्ही नदीमध्ये स्नान करत असाल तर त्याच तिथे तुम्ही सूर्याला आपण अर्घ्य द्यायचा आहे. अर्घ्यमध्ये देताना सूर्याला आपण सूर्याचे मंत्र आहेत ते मंत्र आपण म्हणायचे आहेत. त्यामध्ये ओम राम ह्रीम रोम सा सूर्याय नमः या मंत्राचा तुम्ही म्हणा, किंवा गायत्री मंत्र सूर्यदेवाचा म्हणा, किंवा ओम घृणी सूर्याय नमः हा एक मंत्र आहे. हा मंत्र सुद्धा फार पवित्र आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सूर्याला अग्र देताना हे तिन्ही मंत्र म्हणायचे आहेत. याविषयीची मी माहिती तुम्हाला, सूर्याला अग्र कसा द्यायचा, कोणते मंत्र कसे म्हणायचे, आपण त्यावेळेस कोणती क्रिया करायची, याविषयीचा मी सेपरेट व्हिडिओ करणार आहे. त्यामध्ये तुम्हाला त्याची पूर्ण माहिती मिळेल की अर्घ्य कसा द्यायचा तो. तर अशा प्रकारे आपण हे सूर्याला अग्र द्यायचा आहे. आणि या दिवशी आपण श्री विष्णूंच्या श्रीकृष्ण या अवताराची पूजा, म्हणजे श्रीकृष्णांची पूजा आपण करायची आहे. कारण या दिवशी श्रीकृष्णाची पूजा करण्याची परंपरा आपल्याकडे पूर्वीपासून आहे. त्याचबरोबर गरीब ब्राह्मणाला आपण भोजन द्यायचं आहे, दक्षिणा द्यायची आहे. त्याचबरोबर श्री विष्णूंचा आपण आशीर्वाद घ्यायचा आहे. तर ती पूजा कशी करायची तर याविषयीची माहिती सांगतो. श्रीकृष्णाची पूजा करताना तुम्ही घरातल्या आपल्या नित्य देवपूजा करून घ्यायची आहे. देवपूजा केल्यानंतर आपण पाटावर लाल वस्त्र अंतरायचं आहे. लाल वस्त्र अंतरून त्यावर श्रीकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या घरी असतेच. श्रीकृष्णाच्या मूर्तीला आपण अभिषेक करायचा आहे. अभिषेकामध्ये तुम्ही पंचामृताचा अभिषेक करा, दुधाचा अभिषेक करा. तर अभिषेक करून श्रीकृष्णाला अष्टगंध आपण लावायचा आहे. आणि श्रीकृष्णांना तुळस फार प्रिय असते तर तुळस आपण व्हायची आहे. तुळशी बरोबर पांढरं फुल असू द्या, लाल फुल असू द्या, पिवळं फुल असू द्या, तुमच्याकडे कोणतंही सुवासिक फुल असेल ते श्रीकृष्णांना आपण अर्पण करायचं आहे. आणि त्यांना लाडूचा प्रसाद आपण करायचा असतो, किंवा गोड काही तुम्ही प्रसाद करून तो नैवेद्य दाखवायचा. श्रीकृष्णांची आरती करून घ्यायची आहे. आरती करून आपण प्रसाद वाटायचा आहे. प्रसाद वाटून तुम्ही दामोदर अष्टक तुम्हाला जर कुठं मिळालं तर दामोदर अष्टक तुम्ही म्हणायचं आहे, किंवा दामोदर अष्टकाचे व्हिडिओ सुद्धा आहेत तर तुम्ही दामोदर अष्टक सुद्धा लावू शकता. जे इस्कॉनची मंदिर आहेत त्या मंदिरामध्ये तुम्हाला दामोदर अष्टकाचे सुद्धा पुस्तकं मिळतील. आणि इस्कॉनच्या मंदिरामध्ये दामोदर अष्टक म्हटलं जातं तर तिथं सुद्धा जाऊन तुम्ही दामोदर अष्टक म्हटलं तरी सुद्धा चालेल. तर अशा प्रकारे दामोदर अष्टकाचं पूजन करून आपण श्री कृष्णांची पूजा करून श्रीकृष्ण देवतांना आपण ह्या माघ पौर्णिमेच्या निमित्तानं आपण त्यांचं पूजन करायचं आहे. आणि श्रीकृष्णांना आपण ह्या गोपाळरूपी कृष्णाच्या बद्दल तुम्ही अनाथ आश्रम, बालक आश्रम, छोट्या छोट्या मुलांना तुम्हाला काही दान करता आलं तर करायचं आहे. लहान लहान मुलांसाठी, गोरगरीब मुलांच्यासाठी काही शिदा देता आला तर द्या, किंवा काही त्यांना प्रसाद म्हणून काही खायला देता आलं तर द्या, किंवा त्यांना काही शालेय वस्तू तुम्हाला भेट द्यायची असेल तर द्या. कोणत्याही प्रकारचं दान या दिवशी करायचं आहे. आणि माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दान हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर ह्या तुम्ही मुहूर्तावर आपण दान देऊन, दान करून, स्नान आणि दान करून श्रीकृष्णांना आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे. आणि कृष्णांना प्रसन्न करून घ्या. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. ओम श्री कृष्णाय नमः. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.